संध्याकाळी मुंबई बघताना मुंबई आहे का डान्स बार आहे तेच कळत नाही. हे असं काय सुशोभीकरण असतं काय? परवा दिवशी इथेच कुठेतरी इथे 2 सिंह आहेत, त्यांच्या मागून लाल लाईट लावले होते. चला म्हटलं मुळव्यात झाली की काय ना. हे काय लाइटिंग लावायची पद्धत आहे का? लाईट लावायची पद्धत आहे? जगामध्ये जेव्हा तुम्ही फिरता, जगामध्ये जेव्हा जाता, त्यावेळेला बघा कशी स्वच्छ सुंदर चांगली शहरं असतात, दिवे नाही लावत. सुशोभीकरणाच्या नावाखाली किती तर 1700 कोटी रुपये खर्च केले. 1700 कोटी रुपये ते दिवे लावलेत. ते काय कायमचे आहेत का? ते जाणार, मग नवीन लावणार. अहो आपण कोण आहोत? आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. या महाराष्ट्राचे, मी काल म्हटलं ना, ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आज. या संपूर्ण हिंद प्रांतावरती जर समजा तुम्ही बघितलं तर आजपर्यंत सगळी फक्त आक्रमणं बाहेरून आलेली आहेत. या हिंद प्रांतावरती स्वतःचं राज्य म्हणून कोणी निर्माण केलं असेल तर आपल्या मराठेशाहीनी राज्य फक्त इथे निर्माण केलं. तो हा महाराष्ट्र चाचपडतोय. आज हे गेले, उद्या ते आले, उद्या ते गेले, उद्या ते आले. कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलं आणि कशा प्रकारचं राजकारण आज बघतोय महाराष्ट्र. नवीन उद्योग येताना दिसत नाहीयेत. बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, ते सरकारकडे बघतायत. सरकार कोणाकडे बघतंय? कोर्टाकडे बघतंय. आमचं काय होणार? आमचा निर्णय कधी लागतोय? असं कोर्टावरती अवलंबून असलेलं सरकार मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. माझं तर म्हणणं आहे, आत्ताची राजकीय परिस्थिती पाहताना सर्वांनी एकदा ठरवा आणि आत्ताच विधानसभेच्या निवडणुका लावा. जो काय व्हायचा ना तो सोक्षमोक्ष एकदा होऊनच जाऊन देत. जो काय चिखल केलाय ना तो नाही नागरिकांनी तुमच्या तोंडात घातला तर बघा. नवीन नवीन आहेत मुख्यमंत्री, ठीक आहे, समजू शकतो आपण, करा काम नीट. एवढ्या गोष्टी आहेत. मला लोकांनी विचारलं, काल माझा इंटरव्ह्यू झाला, तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू म्हणून तुम्ही कोणाला बघता? आजचा हिंदू नववर्ष. माझ्या हिंदुत्वामध्ये, आणि तो असलाच पाहिजे मला असं वाटतं. मी सांगितलं ना मागच्या वेळेला, मला धर्मांध हिंदू नकोय, मला धर्माभिमानी हिंदू हवाय. जो स्वतःचा धर्मही देखील बघेल, दुसऱ्या धर्माचाही मान राखेल, जेवढ्यास तेवढा. पण मला माणसं पाहिजेत. मुस्लिम धर्मामधली देखील माणसं पाहिजेत, कोणासारखी पाहिजेत. मला जावेद अख्तरांसारखी माणसं पाहिजेत. या देशातल्या आजपर्यंत कुठच्याही नागरिकांनी आजपर्यंत पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला कधी खडे बोल सुनावले नाहीत. मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय की द्वेषाने बघण्यासारखं काही नसतं समोर.
पण जिथे कुरापती काढत असतील त्यांना त्याच पद्धतीचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. मध्यंतरी ते गाजलं, पण मी तुम्हाला मुद्दामून दाखवण्यासाठी आणलंय की मला अपेक्षित असलेला मुसलमान, भारतीय मुसलमान, महाराष्ट्राचा मुसलमान हा कसा पाहिजे. पाकिस्तानला 2 शब्द सांगणारा, त्यांना सुनावून येणारा आणि अशा प्रकारची हिंमत दाखवणारा मला मुसलमान पाहिजे. जावेद अख्तरांसारखा लावतो. जो बातें, जो आदमी कुछ नहीं जानता, मेहदी हसन आए, निहायत पॉपुलर हुए थे वहाँ, नूरजहां बड़ी उनकी एहतराम में जब आई थी. आप सोच नहीं सकते किस तरह का फंक्शन उनका हुआ था. उसकी कमेंट्री शबाना ने दी थी, लिखी मैंने थी, और वो पूरा जिस तरह से हॉल ने उन्हें रिसीव किया, लता मंगेशकर, आशा भोसले, इस तरह की ग्रेट सिंगर्स उन्होंने जो एहतराम दिया उन्हें, वो है. फैज़ साहब आए थे तो ऐसा लगता था किसी स्टेट का हेड आया हुआ है. आगे पीछे तो गाड़ियाँ चल रही होती थी, वो सायरन देती हुई, और जब आते थे तो गवर्नर हाउस में ठहरते थे. वहाँ का कोई टेलीविज़न नहीं था जिसने उन्हें कहा अब तो आपके यहाँ प्राइवेट चैनल आ गए हैं. पीटीवी पे तो कोई हिंदुस्तानी जा नहीं सकता था. कोई साहिर का, कभी कैफी का, कभी सरदार जाफरी का इंटरव्यू देखा आपने पीटीवी पे, हम आपको दिखाएंगे, हमारे यहाँ हुआ. तो ये जो बंदिश है कम्युनिकेशन पे, और कहीं एक कोशिश है कि लोग एक दूसरे को जान ना सके, ये माफ़ कीजिएगा दोनों तरफ से. और शायद थोड़ी सी आपके यहाँ ज़्यादा है, अब कम हो रही है, मुझे खुशी है. तो ये मैं तकल्लुफ़ से काम नहीं लूँगा. हमने तो नुसरत के बड़े बड़े फंक्शन किए, मेहदी हसन के बड़े बड़े फंक्शन किए. आपके मुल्क में तो लता मंगेशकर का कोई फंक्शन नहीं हुआ. तो हकीकत ये है, चलिए अब हम एक दूसरे को इल्ज़ाम न दें, उससे सॉल्व नहीं होगा. ये अहम बात ये है कि ये जो आजकल इतना गर्म है फिज़ा, वो कम होनी चाहिए. हम तो बम्बई के लोग हैं, हमने देखा हमारे शहर पे कैसे हमला हुआ था. तो वो लोग नॉर्वे से तो नहीं आए थे, ना इजिप्ट से आए थे, वो लोग अभी भी आपके मुल्क में घूम रहे हैं. तो ये शिकायत अगर हिंदुस्तानी के दिल में हो तो आपको बुरा नहीं मानना चाहिए. हे पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी सांगितलंय. इथे बोलणारे आहेतच, पण तिथे त्यांच्या लोकांसमोर जाऊन त्यांना सांगायचं की आमच्या शहरामध्ये जो हल्ला झाला आम्ही नाही विसरणार तो. हे असं सांगणारे, असं बोलणारे जे आहेत ना, ही अशी माणसं मला हवी आहेत, अशी माणसं मला अपेक्षित आहेत. ना की जे आज सांगलीमध्ये चालू आहे. मला मध्यंतरी एक पत्र आलं. कुठे ते पत्र, कुठे ते सचिन, आम्ही खाली सही करणार हे कुपवाड येथील मंगलमूर्ती कॉलनी येथील रहिवासी लोक आहोत. मंगलमूर्ती कॉलनी या परिसरातील बहुतांशी लोक हिंदू राहतात. सदरची कॉलनी ही सन का या गटामध्ये प्लॉट पाडून मंगलमूर्ती कॉलनी बसलेली आहे. सदर भागामध्ये काही क्षेत्र हे डीपी रस्ता म्हणून तर काही क्षेत्र हे प्रायमरी स्कूल व प्लेग्राऊंड म्हणून आरक्षित आहेत. असे असताना सदर कॉलनीमधील प्लॉट नंबर 16, 17 अ व 17 ब या प्लॉटवर सदरचे आरक्षण असलेले नवीन विकसन प्लॅनमध्ये नमूद आहे. असे असताना सदर मोकळी प्लॉट जागा 3 गुंठे क्षेत्राची असून पूर्वीपासून येथे खेळाचे मैदान असून सदर मंगलमूर्ती कॉलनीतील रहिवासी त्याचा वापर करीत होते. असे असताना सदर जागेबाबत काही खोटी, बनावट व बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून अब्दुल अर्जाज, उमर मुल्ला, राजू शेख वगैरे लोकांनी सदर जागेवर येऊन जागेवरती हक्क सांगण्यास सुरुवात केली. त्यास परिसरातील नागरिकांनी विरोध केला असता परिसरामध्ये झुंडशाहीने दहशत माजविणे, लोकांना शिवीगाळ करणे, रात्री अपरात्री घराचे दरवाजे वाजविणे, घरावरती दगड टाकणे, स्पीकरवरून मोठमोठ्याने आरडाओरडा करणे अशा प्रकारे त्रास व उपद्रव देण्यास सुरुवात केली.
तसेच आजूबाजूच्या अन्य भागातील मुस्लिम समाजाच्या लोकांना एकत्र करून स्थानिक नागरिकांना धमक्या दिल्या गेल्या. त्याचप्रमाणे वेळोवेळी सदर गोष्टीस स्थानिक नागरिकांनी विरोध केला, परंतु पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही. त्यातच सदर वर नमूद केलेल्या लोकांनी सदर जागेमध्ये मोठे पत्रे लावले असून काही बांधकामाच्या प्रयत्नात असल्याचा, तिथे मशीद बांधली जाते अनधिकृतपणे, आपल्या लोकांनी तक्रार करून देखील तिथे कोणतीही दखल घेतली जात नाही सांगलीमध्ये. त्याचे फक्त फोटो तुम्ही फक्त बघा. ही बातमी आली सांगलीत 2 गटामध्ये मारामारी, मशिदीच्या दाव्यावर जखमी, 15 जणांवर गुन्हा. ही ते खेळाचं मैदान. हे तिकडे सगळं बांधकाम सुरू आहे. मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि आल्यावरती, देवेंद्र फडणवीस आल्यानंतर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आल्यावरती प्रतापगडाच्या पायथ्याशी जी अफजल खानाची खबर आहे तिला पुन्हा व्यवस्थित जागेवर आणलं. जे पसरलं होतं, वेडवाकडं जे पसरलं होतं त्याला परत जागेवरती आणलं. सगळं अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं. त्याबद्दल सरकारचं अभिनंदन. आज मुख्यमंत्रीजी, तुमच्याकडे शिवसेना नाव आलंय, तुमच्याकडे धनुष्यबाण आलाय. तुम्ही सांगताय की आमच्यामध्ये बाळासाहेबांचे विचार आहेत. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की गेल्या गुढीपाडव्याला आम्ही जे सांगितलं होतं की मशिदीवरचे भोंगे बंद करा, गेल्या सरकारमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती गुन्हे दाखल झाले. पहिली गोष्ट म्हणजे ते 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती झालेले गुन्हे पहिल्यांदा मागे घ्या. आणि दुसरं, एक तर तुम्ही सांगा की लाऊडस्पीकर बंद करा, अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. आम्ही लाऊडस्पीकर बंद करतो. 2 पैकी एक निर्णय एकनाथ शिंदे सरकारना हा घ्यावाच लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा ह्या मशिदींवरचे भोंगे परत मोठ्याने वाढायला लागलेत. मी विषय सोडलेला नाही, विषय सोडणार नाही. मी पुन्हा याच्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार. मी मुद्दामून तुमच्या सर्वांच्या साक्षीने हा विषय आज काढला, त्याच्यासाठी परत मी जाऊन भेटणार. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या कामांकडे लक्ष द्या. महाराष्ट्रामध्ये काय काय गोष्टी पसरल्या जात आहेत, उभ्या होत आहेत, उभ्या राहत आहेत, अनधिकृतपणे उभ्या राहत आहेत, त्या गोष्टींकडे लक्ष द्या. या सांगलीतल्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रशासनाचं दुर्लक्ष असलं ना, राज्यकर्त्यांचं जर दुर्लक्ष असलं, प्रशासनाचं दुर्लक्ष असलं तर काय घडू शकतं, काय काय गोष्टी घडू शकतात, होऊ शकतात. कारण सगळ्यांचंच राजकारणाकडे लक्ष, आतल्या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष. पण गेल्या 2-2.5 वर्षांपूर्वी एक सुरू झालेली गोष्ट मला तुमच्या सर्वांच्या साक्षीने मला महाराष्ट्र सरकारला सांगायची आणि दाखवायची आहे. मी मध्यंतरी असाच या भागामध्ये इथे कुठे एकाकडे गेलो होतो. समोर पाहिलं, म्हटलं काहीतरी समुद्रात मला गर्दी दिसली, रस्त्यामध्ये समुद्रात मला लोक दिसली, काय समजे ना. मग मी एकाला सांगितलं, म्हटलं जरा जरा बघ रे काय आहे ते. आणि मग त्या माणसाने मला, हे असले ड्रोन आहेत ना फिरतात, याच्यावरनं मला शूट करून माझ्याकडे
काही क्लिप्स आणल्या. प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यावरती काय गोष्टी घडू शकतात. आपण समाज म्हणून त्या गोष्टींकडे कधी पाहत नाही. फिरत असताना देखील आपलं लक्ष जात नाही. पण याच गोष्टींचे गैरफायदे कशा प्रकारे घेतले जातात. मला असं वाटतं तुमच्या भागामध्ये देखील तुम्ही दक्ष असलं पाहिजे. तुमचं लक्ष असलं पाहिजे की कोणत्या गोष्टी होत आहेत. आणि जो या देशाची घटना मानणारा जो मुसलमान आहे, त्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्हाला मान्य आहे का. सगळ्यांचं दुर्लक्ष असल्यावरती कशा गोष्टी घडतात पहा तुम्हीच. एक मिनिट जर थांब. मी हे पाहण्याच्या अगोदर, दाखवण्याच्या अगोदर माझा एकनाथ शिंदे सरकारला, देवेंद्र फडणवीस ज्यांच्या हातामध्ये गृह खातं आहे, निवडणुका झालेल्या नसल्यामुळे मी नगरसेवकांना सांगू शकत नाही, परंतु मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल, मुंबई पोलीस दलाचे कमिशनर, मुंबई पोलीस खात्याचे कमिशनर विवेक फणसाळकर, सगळ्यांनाच माझी विनंती आहे की ह्याच्यावरती जर समजा तुमची कारवाई होणार नसेल तर त्याच्यानंतर महिन्याभरानंतर काय होईल हे तुम्ही पाहिल्यावरती मी तुम्हाला सांगतो. हे माहीम आहे. हे इथे असलेले मखदूम बाबा दर्गा, याच्या समोर समुद्रामध्ये अनधिकृतरित्या, मी त्याचे सॅटेलाइट फोटो पण पाहिले, काही नाही होतं तिकडे. हे गेल्या 2 वर्षामध्ये इथे उभं केलं. माहीम पोलीस स्टेशन तिकडे जवळ आहे, लक्ष नाही. महानगरपालिकेचे लोक फिरत असतात, पाहिलं नाही. दिवसा ढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर जर समजा इथे समुद्रामध्ये हे समोरचा हाजी अली, नवीन हाजी अली काय करणार. आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस कमिशनर यांना, महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी आजच सांगतो, महिन्याभराच्या आत जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं गेलं नाही, तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही. मग साला काय व्हायचं तर होऊन जाऊन देत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.